अंगणवाडी सेविकाताईंसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण आता तुमची जबाबदारी पुन्हा एकदा वाढली असून तुम्हाला हे पूर्णपणे काम करावंच लागणार आहे. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थ्यांनी ई-के-वाय-सीची प्रक्रिया अजूनही पूर्ण केली नाहीत, म्हणजे पती व वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी प्रक्रिया अजूनही पूर्ण झाली नव्हती, त्यांच्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-के-वाय-सीची मुदतवाढ करण्यात आली होती. तर अशा बहिणींनी कशी ई-के-वाय-सी करायची किंवा काय करायचं हे प्रश्न होते. पण यावरती मंत्री अदितीताई तटकरे यांनी उत्तर दिलं होतं की अंगणवाडी सेविकाताईंकडे जे कागदपत्र आहे ते जमा करायचे आहे, पडताळणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि त्यानंतरच ई-के-वाय-सी पूर्ण होणार आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जी ऑफिशियल वेबसाईट आहे ladkibhin.maharashtra.gov.in यावरती जाऊन जी पहिली स्टेप असणार आहे, लाभार्थी आधार क्रमांक कॅप्चे टाकून मी सहमत आहे करून OTP पाठवा, ही ई-के-वाय-सी प्रक्रिया तुम्हाला करावी लागणार आहे. तर कोणी करायची आहे ही फर्स्ट स्टेप? तर पती व वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींनी ही ई-के-वाय-सी करायची आहे व इथे फर्स्ट स्टेप त्यांनी कंप्लीट केल्यानंतर जे कागदपत्रे आहेत ते आता अंगणवाडी सेविकाताईंकडे जमा करायचे आहे. बाकी लाडक्या बहिणींनी त्यांचे पती किंवा वडिलांचे OTP टाकून आधार क्रमांक टाकून तुम्ही ई-के-वाय-सी प्रक्रिया करू शकता. पण आता अंगणवाडी सेविकाताईंकडे पडताळणीची प्रक्रिया असणार आहे. ज्यांना पती व वडील नाही, तुम्ही पाहू शकता महिला व बालविकास विभागाकडून इथे एक नवीन परिपत्रक आलेलं आहे, ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्याबाबत ई-के-वाय-सी आधार ऑथेंटिकेशन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक देण्यात आलेला आहे व इथे सर्व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद यांनाही सांगण्यात आलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता यामध्ये सांगण्यात आलेले आहे की उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थ्यांकडे त्यांचे पती किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे आधार क्रमांकावर OTP प्राप्त होण्यास अडचण निर्माण झालेली आहे. बघा, ही कोणासाठी असणार आहे? पती व वडील नाहीत अशा लाडक्या बहिणी म्हणत आहेत की आमचे कागदपत्रे जमा करून घेत नाही. तर आता तुमचे कागदपत्रे 100% जमा करून घेणार आहेत अंगणवाडी सेविकाताई, कारण परिपत्रक निघालेलं असून आता त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली असणार आहे व 31 डिसेंबरच्या आधी हे तुम्हाला काम करावं लागणार आहे. तर ज्यांना आधार क्रमांकावर OTP प्राप्त होण्यास अडचण निर्माण झालेली आहे अशा पात्र लाभार्थ्यांनी स्वतःची ई-के-वाय-सी केल्यानंतर त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, बघा काय तुम्हाला सबमिट करायचं आहे, जे अधिकृत डेथ सर्टिफिकेट म्हणजे मृत्यू प्रमाणपत्र आहे. तुमचं जर घटस्फोट सुरू असेल तर घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाने आदेशाची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. तरी ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बघा, अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत. बरेच आपल्या लाडक्या बहिणी कमेंट करत आहेत की अंगणवाडी सेविका ताई आमच्याकडून जमा करून घेत नाहीत कागदपत्रे. तर आता हे परिपत्रक तुम्ही दाखवू शकता, हा व्हिडिओ तुम्ही दाखवू शकता. बऱ्याच लाडक्या बहिणींना हे अडचण येत असल्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, जेणेकरून त्यांची सुद्धा ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांचा सुद्धा 1500 रुपयांचा हप्ता चालूच राहणार आहे. तर या अनुषंगाने आपले अधीनस्थ म्हणजे CDPO ग्रामीण नगरी यांच्या मार्फत अंगणवाडी सेविकांकडे प्राप्त झालेली ई-के-वाय-सी अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात यावे. तर आता अंगणवाडी सेविकांकडे प्राप्त झालेली ई-के-वाय-सीचे अर्ज हे आहेत ते जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात यावेत. ई-के-वाय-सी करण्यापासून सूट देण्यास शिफारस देण्याबाबतच्या अंगणवाडी सेविकासाठीचा नमुना सोबत जोडून पाठविण्यात येत आहेत. तर आता अंगणवाडी सेविकाताईंनो लक्षात घ्या, तुम्हाला ई-के-वाय-सी करण्यापासून सूट देण्यास शिफारसचे जे पत्र आहे ते सुद्धा इथं पाठवलेलं आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचे आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांच्याकडे स्वयंस्पष्ट शिफारससह विविध कालमर्यादित ई-के-वाय-सीचे अर्ज सादर करावेत. तरी ते शिफारसपत्र तुम्ही पाहू शकता. ही अंगणवाडी सेविकाताईंचं काम असणार आहे. तर जे लाडक्या बहिणी आहेत त्यांनी कागदपत्रे सबमिट करायचं आहे. अंगणवाडी सेविकाताई पडताळणी करतील, तुम्हाला ई-के-वाय-सी मध्ये सूट दिला जाईल, शिफारसपत्र देतील. तुम्ही जर पात्र असाल तर पुढे ते शिफारसपत्र देतील की मी, म्हणजेच इथे अंगणवाडी सेविकाताईंचं नाव, अंगणवाडी केंद्राचं नाव, तालुका कोणता आहे, जिल्हा कोणता आहे ते लिहायचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अर्जदार श्रीमती जे लाभार्थी आहे त्यांचं नाव, आधार क्रमांक, यांचे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा
जे न्यायालयाचे आदेश आहेत जे लागू असेल त्याच्यावरती टिक करायचं आहे, यांची मी तपासणी केलेली असून त्यामध्ये सदर लाभार्थी महिलेच्या पती किंवा वडील यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे आधार क्रमांक OTP प्राप्त होण्यास अडचण निर्माण झालेली आहे. तर हे तुम्हाला शिफारस पत्र असणार आहे. आता हे पूर्णपणे जबाबदारी अंगणवाडी सेविका ताईंची असणार आहे, त्यामुळे पडताळणी प्रक्रिया पूर्णपणे आता अंगणवाडी सेविका ताईंच्या अंडर असणार आहे. तरी ते सदर बाबतीची मी खात्री केलेली असून संबंधित लाभार्थींच्या पती अथवा वडील यांची EKYC करण्यापासून सूट देण्यात यावी अशी शिफारस करीत आहे. पण आता एवढं आहे की अंगणवाडी सेविका त्यांच्या कामामध्ये वाढ झालेली आहे, कारण पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेची जी पडताळणी प्रक्रिया आहे ते पूर्ण भार आता अंगणवाडी सेविका ताईंकडे असणार आहे. हे शिफारस पत्र तुम्हाला भरावे लागणार आहे. अंगणवाडी सेविकांचं नाव, अंगणवाडी केंद्राचं नाव, तालुका, जिल्हा हे पूर्ण भरायचं आहे. त्यानंतर प्रति बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे तालुका, जिल्हा, बाल विकास प्रकल्प अधिकारी सही व शिक्का तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे. तर ही पूर्णपणे प्रक्रिया झाल्यानंतर अंगणवाडी सेविका ताईंकडून EKYC ची प्रक्रिया होणार आहे. कोणाची? तर ज्यांना पती किंवा वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींची. तर पती किंवा वडील नाहीत या लाडक्या बहिणींना आता सूट मिळणार आहे व त्यांना ही शिफारस पत्र असणार आहे. अत्यंत महत्त्वाचं आहे अंगणवाडी सेविका ताईंनो, कारण तुम्हाला पूर्णपणे ते पडताळणी करावी लागणार आहे. एक जरी चूक झाली तरी परत प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे सावकाशपणे का असताना पण व्यवस्थितपणे हे पात्र लाभार्थ्यांची तुम्हाला स्वतःची EKYC केल्यानंतर त्यांचे पती अथवा वडील अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र आहे ते पूर्णपणे व्यवस्थित चेक करावं लागणार आहे. त्यामुळे नक्कीच हे जबाबदारीचं काम आहे. तर महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, त्यामुळे नक्कीच इथे अंगणवाडी सेविका ताईंना आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवायचा आहे. आणि या संदर्भात काही प्रश्न असतील, अडचणी येत असतील तर नक्कीच कमेंट करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.